टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती। सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश। सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार। अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राज्यभर इथल्या दहशतीची झाली होती मोठी चर्चा। बीडच्या परळीतील नगरसेवक पदाच्या 5 जागांच्या निवडणुका लांबणीवर आक्षेप नोंदवल्यानंतर 3 प्रभागातील निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। उद्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया तर 3 तारखेला निकाल जाहीर होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची आज बीड, पैठण, आळंदीमध्ये प्रचार सभा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पैठण आणि कन्नडमध्ये प्रचार सभा पार पडणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरीत जाहीर सभा घेणार। शहाजी बापूंच्या कार्यालयात LCB निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी। सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयात शहाजी बापूंना अश्रू अनावर। सांगोल्यात भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाची LCB पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी। रात्री उशिरा या पथकाकडून भाजप शेकाप यांच्या प्रचाराच्या कार्यालयाची करण्यात आली तपासणी। पाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतोय। शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवेंचा टोला। पुणे पालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं। दोन्ही पक्षातील एकेका गटाचं म्हणणं पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत घोषणा होणार। सूत्रांची माहिती, यासाठी वरिष्ठ नेते पुढाकार घेणार असल्याची माहिती। दोन्ही NCP एकत्र येण्यास प्रशांत जगताप यांचा विरोध। माळेगावच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देता आलं नाही, प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणून त्याचा राग निवडणुकीवर काढू नका, अजित पवारांचं आवाहन। नगरपालिका निवडणुकीत तुम्हाला संधी देणार, अजित पवारांचं आश्वासन। मिंधे गटाचे किमान 35 आमदार गिळून भाजप ढेकर देईल। रवींद्र चव्हाणांच्या म्हणण्यातील गर्भित अर्थ तोच आहे। रवींद्र चव्हाण यांच्या नंबर 2 या वक्तव्यावरून सामनातून शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। निलेश राणे म्हणजे शिवसेनेचं खणखणीत नाणं। निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष। इलाका किसी का भी हो धमाका, निलेश राणे ही करेगा। मालवणमधील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्तुतीसुमनं। चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू झाले। रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात। चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाही। निलेश राणेंचा हल्लाबोल तर निलेश राणेंच्या टीकेवर नंतर बोलणार, चव्हाणांची प्रतिक्रिया। चुकीचे गौप्यस्फोट करून महायुतीत तणाव निर्माण करू नका, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आमदार निलेश राणेंना सल्ला। निलेश राणेंना सेनेतून विधानसभा लढवण्यास आम्हीच सांगितलं, बावनकुळेंचं भाष्य। भाजप आणि शिवसेना पक्षातील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील नेतृत्व मध्यस्थी करणार, सूत्रांची माहिती। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षातील वाद विकोपाला, अशात महापालिकेत फटका बसू नये म्हणून दिल्लीतील नेते मध्यस्थी करणार असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। भांडूप इथल्या निवासस्थानी राऊत घेणार पत्रकार परिषद। मुंबई पालिकेसंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरे धारावीसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती। 7 डिसेंबरला धारावीतील कामराज स्कूल मैदानात सर्वपक्षीय सभा। धारावी बचाव समितीकडून जाहीर सभेचं आयोजन। धारावी बचाव समिती राज ठाकरेंची घेणार भेट। पुनर्विकास प्रकल्पातून अनेकांना डावललं जात असल्याचा आरोप। आमदार माऊली कटकेंच्या वाहनानं मुलीला धडक दिल्याची माहिती। शिरूर तालुक्यातील बोरहाडे मळावर एकाला उडवलं, अपघात मुलीला दुखापत झाल्याची माहिती। माऊली कटके हे शिरूरचे राष्ट्रवादीचे आमदार। नागपुरात आजपासून महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू। नागपुरात 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार, त्यासाठी सचिवालयाचे 500 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी नागपुरात दाखल। कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाणार। शेतकरी कर्जमाफीसाठी 5,900 कोटींच्या तरतुदीची शक्यता। राज्य सरकारचा पुरवणी मागण्यांद्वारे प्रस्ताव। पुरवणी मागण्या मंजूर झाल्यास 6,56,000 शेतकऱ्यांना लाभ मिळू शकणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।